ओके. स्क्रीन दिसतोय ना सर? हो दिसतंय दिसतंय सर. हो सर. हो. तुम्ही जे तुम्ही म्हटले की ऍट अ टाइम दोन्ही दिसतात, तसं दिसत नाही म्हणजे मला त्याच्यातलं नाही माहिती. सर आम्हाला दोन्ही दिसते सर, काय अडचण नाही, तुम्ही सुरू करा. आम्हाला दोन्ही पण दिसते, आम्हाला तुम्ही पण ओके दिसते ओके. आणि मी पण दिसते, स्क्रीन पण दिसते. चालेल चालेल. नाही मी याच्यावर जास्त केलेलं नाही, मी ते झूमवर करतो ना, त्याच्यामुळे मला झूम ठीक आहे, हरकत नाही. नमस्कार सर्व कृषी विभागातील रामेती औरंगाबादच्या सर्व पदाधिकारी, सहाय्यक संचालक आणि प्रिन्सिपल आणि इतर पदाधिकारी यांचं मी आभार मानतो की मला एक संधी दिली. त्यासाठी रामेती नाशिकचे आमचे मित्र शिलानाथ पवार सर यांनी मला जेव्हा सांगितलं तर म्हटलं काय हरकत नाही, कारण रामेती नाशिक बरोबर आम्ही कंटिन्युअसली बरेच प्रोग्राम्स होत असतात. तर मी परत एकदा आभार मानतो आणि सर्व पार्टिसिपेंटचं स्वागत करतो. आजचा जो आपला विषय आहे भाजीपाला लागवड पूर्वतयारी व व्यवस्थापन. सध्या तो मान्सून लांबलेला आहे आणि त्या काही प्रमाणात भाजीपाला लागवडीचा हंगाम जो आहे तोही लांबलेला आहे. प्रामुख्याने कमर्शियल व्हेजिटेबल्स जे आहेत त्यामध्ये टोमॅटो असेल, वांगी, मिरची या पिकांच्या संदर्भात आणि थोडा आधुनिक लागवड पद्धतीमध्ये कोणकोणत्या बाबी येतात आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन आणि त्या बाबींची आवश्यकता काय, तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर काही समस्या ज्या आहेत म्हणजे पर्टिक्युलरली शेतकऱ्यांना ज्या समस्या उद्भवतात त्यामध्ये प्रामुख्याने काय समस्या ज्या आहेत त्याच्यात पाणी आणि जमिनीचे गुणधर्म. तर आपण बघतोय की कंटिन्युअसली जेव्हा बागायती पद्धतीने किंवा कमर्शियल पद्धतीने भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जमिनीचे जे काही गुणधर्म आहेत ते बघणं फार आवश्यक असतं. त्यामध्ये जमिनीची जे क्षारता आहे, सामू, सेंद्रिय कर्ब आणि चुनखडीचं प्रमाण आणि निचरा या बाबी सुरुवातीलाच जर तपासून पाहिल्या किंवा ते बघितल्या तर पुढे समस्या कमी होतात. आज आपण बघतोय की जमिनीचं क्षारता, pH किंवा सेंद्रिय कर्ब कमी झालेलं आहे. चुनखडीचं प्रमाण बऱ्याच जमिनीमध्ये जास्त असतं आणि योग्य निचरा न झाल्यामुळे वेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा, पर्टिक्युलरली मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा विल्टिंग होणं किंवा सूत्रकृमी यासारख्या समस्या शेतकऱ्यांना निर्माण होतात. याचं पूर्व तपासणी किंवा पूर्व तयारीमध्ये या गोष्टींचाही विचार केला गेला पाहिजे आणि या गुणधर्मांमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी कितीही कष्ट करत असले किंवा कितीही त्यांनी उपाययोजना केल्या तर त्या प्रमाणात त्यांना यश मिळत नाही किंवा अडचणी निर्माण होतात. तर या अडचणीवर मात करण्यापूर्वी त्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन. आता प्रत्येक पिकाचं प्रामुख्याने भाजीपाला पिकं ही व्यापारीदृष्ट्या जी लावली जातात त्या हाय इल्डिंग व्हरायटीज असतात. बहुतेक खाजगी व्हरायटींची जी लागवड केली जाते तर त्या पिकाची अन्नद्रव्याची गरज काय आहे, म्हणजे पर एकर उत्पादन किंवा त्या व्हरायटीचं उत्पादन क्षमता जर जास्त असेल तर पिकाची गरज, त्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जे मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य यांची गरज असते, कमतरतेची लक्षणे कोणती आहेत. त्यानंतर आज आपण बघतोय की सेंद्रिय कर्ब जमिनीतला कमी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे, परंतु सेंद्रिय खतांची उपलब्धता, त्याची किंमत या बाबींमुळे खूप कमी प्रमाणात सेंद्रिय खतं किंवा ऑर्गॅनिक मॅटर जमिनीतला कमी झालेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम पिकाच्या वाढीवर दिसून येतात. या सर्व जमिनीचं जे भौतिक, बायोलॉजिकल आणि रासायनिक हे सगळं समस्या निर्माण झाल्यामुळे अन्नद्रव्य जी आपण देतो ती सेंद्रिय पद्धतीने असतील, रासायनिक पद्धतीने असतील किंवा इतर आपण फोलियर ॲप्लिकेशन्स करून किंवा ड्रीपमधून पाण्यात विरघळणारी खतं असतील ते उपलब्ध न झाल्यामुळे, कारण जमिनीच्या भौतिक आणि बायोलॉजिकल ज्या बाबी बिघडलेल्या आहेत त्याचाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात. आता भाजीपाला पिकं म्हटली पावसाळी हंगामापासून लागवडीला सुरुवात होते, परंतु पुढे व्यापारक्षम उत्पादन घेण्यासाठी आणि पिकाचं योग्य उत्पादन आणि वाढीसाठी पाण्याची उपलब्धता हा एक महत्त्वाचा
घटक आहे, कारण योग्य प्रमाणात पाणी आणि वेळेवर पाणी याची उपलब्धता जर असेल तर चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येतं. नियमित वाढ आणि आवश्यक वाढीसाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर या पाण्याचं संवर्धन, साठवण शेततळ्याच्या माध्यमातून असेल किंवा जास्तीत जास्त पावसाचं पाणी त्याचा निचरा करून किंवा त्याचा जमिनीमध्ये जिरून पुढे जे काही पाण्याचे स्रोत आहेत त्याच्यातून चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होईल याचाही विचार करण्याची गरज आहे. अन्यथा पाणीची उपलब्धता कमी असेल किंवा पाण्याची क्वालिटी हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे. जसे आपण जमीनमधले रासायनिक गुणधर्म बघितले तसे पाण्याचे रासायनिक गुणधर्म जर EC, pH किंवा क्षारता वाढलेला असेल तर ते पाणी पिकाच्या फायद्याचं नसतं किंवा त्या पाण्याच्या वापरामुळे अधिक समस्या निर्माण होतात किंवा अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. तर असं हे पाण्याचं संवर्धन. त्यानंतर आपण एका बाजूला बघतो की काही ठिकाणी जिकडे पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी किंवा आवश्यक त्या कालावधीमध्ये न देता किंवा ड्रीप वगैरे सारखं आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून सुद्धा, ज्यामध्ये आपण मुख्य उद्देश हा पाण्याची बचत करण्याचा असतो, परंतु ड्रीपसुद्धा सतत चालू ठेवलं जातं आणि मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये ओलावा निर्माण होऊन पुढील समस्या निर्माण होतात. तर अमर्याद वापर हा सुद्धा पाण्याच्या उपलब्धता असताना केला तर ते पिकाच्या वाढीसाठी आणि पुढील रोग किडींच्या समस्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यानंतर आज आपण बघतोय की क्रॉप सायकल हे ब्रेक होत नाही. कंटिन्युअसली शेतकरी भाजीपाला पिकं घेत असतात. त्यात एकाच कुळातली पिकं वर्षभर किंवा एका पाठोपाठ एक घेतल्यामुळे त्यानंतर आजकाल आपण ज्या व्हरायटीज लावतो आहेत त्या बहुतेक F1 हायब्रिड प्रकारातल्या आहेत, संकरित जाती आहेत, अतिउत्पादन देणाऱ्या जाती आहेत आणि अनेक वेगळ्या जातींचे म्हणजे एका पिकामध्ये मिरचीमध्ये जर आपण गेलो तर 10 प्रकारच्या मिरचींचे प्रकार आहेत. टोमॅटोमध्ये सुद्धा 3 ते 4 प्रकारचे टोमॅटोज आहेत, आकारानुसार, रंगानुसार, वाढीनुसार, उंचीनुसार, उत्पादनाच्या दृष्टीने. त्यामुळे हे एकाच कुळातली पिकं सारखी घेतल्यामुळे किंवा त्या परिसरामध्ये घेतल्यामुळे किंवा त्याच जमिनीमध्ये घेतल्यामुळे त्या पिकावरील प्रमुख ज्या नुकसानकारक कीड आणि रोग आहेत याचा इनॉक्युलम हा मेंटेन राहतो, तो तुटत नाही किंवा त्याचा लाईफ सायकल ब्रेक होत नाही. त्यामुळे कंटिन्युअस कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे की पिकाची फेरपालट होत नाही. आपण बघतो की हवामानातील बदल, हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या घटकांचा सुद्धा कीड आणि रोगाच्या वाढीवर परिणाम होतो. अधिक आर्द्रतेमुळे बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. कीड रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा अति टेम्परेचर जास्त झालं, कमी झालं किंवा आर्द्रता आणि तापमानामध्ये फरक जर असेल तरी कीड रोगांचा जे प्रजनन आहे त्याच्यावर वाढ होऊन किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यानंतर आपण कीड आणि रोग नियंत्रणासाठी शेतकरी जे मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक वापरतात, ज्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, त्यामध्ये एकापेक्षा जास्त किंवा अधिकचे कीटकनाशक किंवा सततचे कीटकनाशक किंवा रिकमेंडेड डोसपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे या किडी आणि रोगांना, पर्टिक्युलरली किडींना रेजिस्टन्सी निर्माण होते आणि पुढे त्या कीटकनाशकाला किंवा रोगनाशकाला त्या किडी ज्या आहेत त्या दाद देत नाहीत. तर या कारणास्तव आणि दुसरे परिणाम पण त्याच्यामध्ये होतात की जमिनीत किंवा वातावरणातली किंवा हवामानात परिसरातील ज्या मित्रकिडी आहेत त्यांचाही मोठ्या प्रमाणात नाश होतो आणि 100% कीटकनाशकांबरोबरच इतर जे काही आपले मित्रकिडी आहेत किंवा त्या किडींना नियंत्रण करणारे निसर्गातले घटक आहेत त्यांचा पण नाश होताना या अमर्यादित रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे होतं. ती एक समस्या आहे. रोपं बियाण्याचा वापर आणि पुरवठा. तर भाजीपाला पिकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रामुख्याने बहुतेक पिकं जी आहेत किंवा त्याच्या ज्या जाती आहेत त्या खाजगी कंपन्यांनी विकसित केलेल्या संकरित जाती आहेत. त्या जातींचा बऱ्याच वेळा एखादी व्हरायटी मिरचीची असेल किंवा टोमॅटोची असेल तर ती जर उत्पादनाला चांगली असेल आणि तिला बाजारभावही चांगला मिळत असेल तर मोठ्या प्रमाणात त्या बियाण्याचा तुटवडा निर्माण होतो आणि त्याचे मग त्याला अल्टरनेट दुसऱ्या व्हरायटी लावल्या जातात
आणि मग त्या कमी उत्पादनाचे किंवा रोग किडींना जास्त प्रादुर्भाव, तर याचाही परिणाम होतो. त्याचबरोबर हे जे काही रोपं आणि आहेत आपण तयार करतो, कारण बहुतेक भाजीपाला पिकांची आधी रोपं तयार केली जातात आणि नंतर त्यांची पुनर्लागवड केली जाते. तर रोपवाटिकेमध्ये गादी वाफ्यावर आपण स्वतः रोपं तयार केली असेल किंवा खाजगी व्यावसायिक नर्सरीतून आपण ट्रेमध्ये रोपं घेतलेली असतील, तर ही रोपं सशक्त, निरोगी आणि कोणत्याही प्रकारचा कीड रोगांचा प्रादुर्भाव त्याच्यासोबत नसावा आणि प्रॉपर त्या कणखर, ज्याला म्हणतात हार्डनिंग केलेली रोपं असणं आवश्यक आहे. तर याचाही बऱ्याच वेळा तशा प्रकारची रोपांची उपलब्धता न होणे किंवा ऐनवेळी रोपांची कमतरता असल्यामुळे मिळतील ती रोपं लावल्यामुळे पुढे समस्या निर्माण होतात आणि अशी रोपं जे आहेत ते किडी रोगांनाही लवकर बळी पडतात. त्यानंतर आज भाजीपाला पिकातील किंवा इव्हन कोणत्याही पीक पद्धतीमध्ये आपण जर गेलात तर काही ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये बियाणाबरोबर खतं, मजूर उपलब्धता आणि अनावश्यक वापरामुळे, रसायनांच्या वापरामुळे होणारा उत्पादन खर्च, अधिकचा उत्पादन खर्च, कारण बाजारभाव हा काही लागवड करताना फिक्स नसतो किंवा असला तरी पुढे काय मार्केटचं होईल याचा काही अंदाज नसतो. परंतु एकंदरीतच पिकाची लागवडीपूर्वी पूर्वतयारीपासून रोपं, कलमं, लागवडीसाठी मजूर, खतं या सगळ्यांचं आणि पुढे कीड रोग नियंत्रणासाठी लागणारी जी काही विविध रसायनं आहेत हे सगळं शेतकऱ्याला विकत घ्यावी लागतात आणि त्याचे दिवसेंदिवस वाढत जाणारे दर किंवा उपलब्धता न होणे, मजुरांची उपलब्धता असेल, बियाणं असतील, खतं असतील, तर यामुळे सुद्धा आणि मग जास्त किंमत देऊन मजूरपासून तर बियाण्यांपासून तर खतांची उपलब्धता होते आणि त्याचा उत्पादन खर्च वाढतो आणि पुढे योग्य पद्धतीने बाजारभाव किंवा मार्केट उपलब्ध झालं नाही तर त्याच्यामुळे समस्या निर्माण होतात. हवामानातले काही प्रमुख जे घटक आहेत, परंतु आपण बघतोय की अचानक वेगळी वादळं येत आहेत, वातावरणातले वेगळे घटकांचे परिणाम, जसं तापमानात वाढ होते किंवा जो काही हंगाम आहे तो वेळेवर, जसं आता आपण बघतोय मान्सून आपल्याकडे जूनमध्ये होतो परंतु अद्यापही काही भागामध्ये मान्सून पोचलेलं नाही किंवा तो उशिराने पोचतो आहे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी अजून पाऊस सुरू झालेला नाही. तर हा जो काही हे जे काही बदल आहेत किंवा वादळ आहे, गारपीट आहे, याचे खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होतं किंवा हंगाम वाया जातो. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत हंगामानुसार किंवा वातावरणातल्या होणाऱ्या बदलामुळे होणारं नुकसान, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आणि समस्या निर्माण होतात. त्यानंतर बाजारभावातील अनिश्चितता, आपल्याला अनिश्चितता होण्याची अनेक कारणं असतात. अधिकचं उत्पादन, मागणी पुरवठा याच्यातील तफावत, पिकांचा दर्जा आणि बाजारभावातील मागणी याचाही परिणाम पीक वाढीवर होत असतो. पिकाच्या एकंदरीत जे काही मिळणारं उत्पन्न आहे त्याच्यावर होत असतं. त्यानंतर विक्री व्यवस्थापन आणि प्रक्रियेचा अभाव. आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात शेतकरी कष्ट करतात, पिकाचं उत्पादन घेतात, परंतु पिकाच्या व्यवस्थापनानंतर त्याची काढणी, हाताळणी, प्रतवारी आणि पॅकिंग याच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेला जो माल आहे तो खराब होतो किंवा वाया जातो. तर या बाबतीतही बऱ्याच व्यवस्थापनाच्या अभावामुळे अतिशय कष्टाने उत्पादित केलेला माल वाया जातो. त्यानंतर काही पिकांच्या बाबतीत आपण बघतो की स्टोरेज फॅसिलिटी, काही भाजीपाला पिकं जी आहेत त्यांचा साठवण कालावधी हा अतिशय कमी असतो, पण योग्य साठवणुकीअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान त्याच्यामध्ये होतं. त्यानंतर भाजीपाला पिकांचा मोठ्या प्रमाणात दैनंदिन आहारामध्ये वापर होताना दिसतोय किंवा आता लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली, सामान्यापासून तर उच्चभ्रू वर्गातील प्रत्येकाला भाजीपाला त्याच्या दैनंदिन आहारामध्ये त्याचा वापर होतो आहे आणि त्यामुळे त्याच्या शारीरिक ज्या समस्या आहेत न्यूट्रिशनल पर्टिक्युलरली, त्या या भाजीपाला पिकांतून त्वरित भरून निघतात किंवा ते अन्नद्रव्य त्याला मिळतात. परंतु आज आपण आधुनिक भाजीपाला उत्पादन करत असताना मोठ्या प्रमाणात रासायनिक घटकांचा वापर केल्यामुळे
त्याचे अंश त्यामध्ये शिल्लक राहतात आणि त्यामुळे या भाजीपाला पिकांच्या आहारामध्ये समावेश करून योग्य अन्नद्रव्य तर मिळतातच, त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात अतिशय हानिकारक ज्यामुळे दुर असे आजार निर्माण होत आहेत, तर त्याचाही एक मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे ग्राहक जे आहेत ते अतिशय चोखंदळ ग्राहक जे आहेत पर्टिक्युलरली तो भाजीपाला खरेदी करताना विचार करतात, तर त्या बाबतीतही विचार करण्याची गरज आहे. नंतर उत्पादक आणि ग्राहक यामधील चेन आज आपण बघतोय की शेतकरी उत्पादन करतो, परंतु पुढचं विक्री व्यवस्थापन हे पुढील जी चेन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एजन्सीज आहेत आणि ग्राहकापर्यंत पोचेपर्यंत त्यामध्ये त्याने उत्पादित केलेल्या मालाची हेळसांड हाताळणी अतिशय अयोग्य पद्धतीने तर होतेच, परंतु त्याला जो बाजारभाव मिळतो त्यापेक्षा जो विकणारा आहे तो मोठ्या प्रमाणात उत्पन्न किंवा त्याच्यातून नफा कमवतो आणि उत्पादकाला त्या मानाने काही मिळत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जो ग्राहक आहे त्याला मोठ्या जे अधिक किमतीने तो भाजीपाला खरेदी करावा लागतो. त्यानंतर एका बाजूला आपण शेतकरी बघतोय किंवा उत्पादक जे आहेत ते उत्पादन करू शकतात, परंतु प्रक्रिया करू शकत नाही आणि करू शकत असतील तरी त्याच्या बाबतीत खूप उदासीनता आहे. ते आपलं कामच नाही असं जनरली उत्पादकांना वाटतं. परंतु आज आपण बघितलं तर लागवडीचं क्षेत्र कमी होताना दिसत आहे. छोटे छोटे शेतकरी खूप आहेत, तर असे छोट्या शेतकऱ्यांचे गट एकत्र येऊन जे काही आता शासनाच्या जी योजना आहेत, विक्री व्यवस्थापन असेल, प्रक्रिया असेल, निर्यात असेल किंवा त्याचं उत्पादनासाठी लागणाऱ्या ज्या काही बाबी असतील त्यासाठी एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे या समस्यांवर उपाययोजना करू शकतो. त्यानंतर आज जे काही उत्पादित होणारा भाजीपाला आहे त्यातला 80-90% भाजीपाला हा खाण्यासाठी आहे, म्हणजे ज्याला आपण टेबल पर्पज म्हणतो. आणि आपण एका बाजूला म्हणतो की प्रक्रियेची गरज आहे, तर प्रक्रियेसाठी लागणारा जो कच्चा माल आहे तर तो आपण जो खाण्यासाठी भाजीपाला उत्पादित करतो त्याच्यातूनच प्रक्रियेसाठी भाजीपाला घेतला जातो, परंतु त्यामुळे क्वालिटी प्रोसेस प्रॉडक्ट्स तयार होत नाही. तर काही प्रमाणात आता आपल्याला प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या जाती ज्या आहेत त्याची लागवड करून प्रक्रिया उद्योगांना किंवा शेतकऱ्यांच्या गटांनी किंवा शेतकऱ्यांच्या कंपन्यांनी अशा प्रकारचा प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पादित जर केला तर जे काही विक्री बाजारभाव याच्यातल्या काही समस्या आहेत त्या काही प्रमाणात आपल्याला कमी करता येऊ शकतात. तर या ज्या काही वेगळ्या समस्या आहेत जमिनीची निवडपासून किंवा जमिनीच्या भौतिक बाबीपासून तर मार्केटिंगपर्यंत प्रक्रियेपर्यंत, तर या सर्व समस्यांवर आपण आधुनिक तंत्रज्ञान किंवा शास्त्रोक्त अभ्यासपूर्व किंवा एकात्मिक व्यवस्थापन पद्धती ज्या आहेत, कीड रोग असेल, अन्नद्रव्य असेल, पाणी व्यवस्थापन असेल, पीक लागवडीच्या पद्धती ज्या आहेत, यामध्ये थोडीशी आधुनिकतेची जोड जर आपण आणली तर बहुतांशी या समस्यांवर आपण उपाययोजना करू शकतो. आज आपण बघतोय की इतर पिकांपेक्षा भाजीपाला पिकाचं महत्त्व खूप आहे, कारण एकरी उत्पादकता आणि उत्पन्न अधिक मिळतं. कमी कालावधीमध्ये आपल्याला नियमित आणि भरपूर उत्पादन देणारे हे पिकं आहेत. पिकाची आजची जी ग्राहकांची गरज आहे वेगळ्या पिकांमध्ये जे पोषण मूल्य आहे, नंतर भाजीपाला पिकांचं सहज आणि नियमित व्यवस्थापन जर केलं तर चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतो. वर्षभर बाजार आणि नियमित उत्पादनाची ही पीक पद्धत आहे. अनेक भाजीपाला पिकं आहेत, एका पाठोपाठ एक आपण पिकं किंवा एका वेळेस विविध प्रकारची पिकं आणि त्याच्या उन्नत ज्या जाती आहेत ज्यांना मागणी आहे त्या पिकांची जर लागवड पद्धती अवलंबली तर त्यामध्ये वर्षभर बाजारभाव त्याच्यामध्ये किंवा नियमित उत्पादन घेऊन उत्पन्नाचं एक हमखास आणि खात्रीशीर असं पीक पद्धती आहे. यामध्ये मगाशी आपण समस्यांमध्ये बघितलं की मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते, त्यामुळे ही एक इंडस्ट्रीज आहे भाजीपाला उत्पादन. यामध्ये ग्रामीण भागामध्ये मजुरांपासून तर स्वतः शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला वर्षभर सर्व हंगामांमध्ये रोजगार निर्मिती त्याच्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर आज आपण प्रक्रियेला वाव आहे. आज आपल्याकडे 2% पर्यंत फक्त भाजीपाला आणि फळांवर प्रक्रिया केली जाते आणि एका बाजूला प्रक्रियेला वाव आहे, निर्यातीला वाव आहे किंवा लोकांना आता प्रक्रिया युक्त पदार्थ किंवा काही जे बिगर हंगामी फळभाज्या आहेत
त्याच्या प्रक्रिया करून तो पुरवठा करता येऊ शकतो. तर अशा या प्रक्रिया उद्योगांना जो कच्चा माल पुरवठा करण्याचं त्या हंगामामध्ये किंवा वर्षभर विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचा कच्चा माल भाजीपाला उत्पादनातून पुरवठा होऊ शकतो आणि त्यामधूनही अजून प्रक्रिया उद्योग उभारला गेला तर त्यामध्ये रोजगार निर्मितीला वाव आहे आणि या माध्यमातून ग्रामीण भागाचं आर्थिक गणित इम्प्रूव्ह होऊ शकतं. आज आपण बघतोय की आपली लोकसंख्या 135 कोटी लोकसंख्येपर्यंत आपण पोहोचलो आहोत. खरं म्हणजे आपला देशच खूप मोठी बाजारपेठ आहे. आपल्याकडे विविधता आहे, हवामान, जमीन, पाण्याची उपलब्धता आणि तंत्रज्ञानाचा जर आपण योग्य वापर केला तर आपल्या देशांतर्गत त्याचबरोबर परदेशात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या फळभाज्यांना मागणी आहे. परंतु त्या परदेशी बाजारपेठांमध्ये पाठवताना आपण काही समस्या बघितल्या, जसं रेसिड्यूचा विषय आहे, त्यानंतर त्यांना जी क्वालिटी आहे किंवा साठवणूक आणि प्रक्रिया किंवा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट यामध्ये अजूनही आपण खूप मागे आहोत. आज आपण जे 25 ते 30% फळं आणि भाज्यांचं जे नुकसान होतं त्याच्यामध्ये 15 ते 20% हा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमुळे होणाऱ्या किंवा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचा प्रॉपर अवलंब न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नुकसान होतं. आणि परदेशी बाजारपेठांमध्ये जर आपल्याला आपला भाजीपाला योग्य पद्धतीने त्याचं सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी जे प्रॅक्टिसेस आहेत त्याचं योग्य परिपक्वतेपासून तर पॅकिंगपर्यंत आणि पुढे साठवणुकीपर्यंत, तर या बाजारपेठांमध्ये आपण चांगल्या प्रकारे माल पाठवू शकतो, भाजीपाला पाठवू शकतो आणि त्यापासून आपल्या देशाला परकीय चलन आणि शेतकऱ्यांना सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. नंतर हंगाम आणि कालावधीनुसार पिकांची निवड. आज आपण बघतोय की आपल्याकडे विविध हंगाम आहेत आणि काही हंगामामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कमर्शियली भाजीपाला उत्पादित करणं शक्य आहे आणि विविध हंगामानुसार वातावरणातील बदलानुसार आणि ग्राहकांची आवड निवड यानुसार आपण पिकांची निवड, जातींची निवड, त्यानंतर आपण कोणत्या बाजारपेठांमध्ये पाठवतो आहोत, त्या बाजारपेठांमध्ये कोणती व्हरायटी चालते किंवा कोणती क्वालिटी पाहिजे, तर याचाही विचार आपण पिकाची निवड करताना करायला पाहिजे. त्यानंतर लागवडीची वेळ आणि त्यानुसार काढणीचा कालावधी. प्रत्येक पिकाचा काढणीचा कालावधी लागवडीनंतरचा 3 महिन्यापासून तर 4-5 महिन्यापर्यंत असतो. सुरुवात ही साधारणतः 55 ते 60 दिवसानंतर ऑन एन ॲव्हरेज जर आपण भाजीपाला बघितला, 2.5 महिन्यामध्ये काढणीला सुरुवात होते आणि पुढे परत 1.5 ते 2 महिन्यापर्यंत येऊ शकतो. काही भाजीपाला पिकं आहेत ते वन टाईम हार्वेस्टिंग म्हणजे पालेभाज्या वगैरे तर एकाच वेळेस काढणीला येतात आणि त्यांची एक परिपक्वता जी असते म्हणजे काढणीची अवस्था म्हणजे बाजारपेठांमध्ये किंवा ग्राहकाला ज्या स्वरूपात पाहिजे, म्हणजे पालेभाज्यांची जर आपण भौतिक आणि आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने परिपक्वता जर म्हटलं तर तो भाजीपाला कोणी घेणार नाही, कारण तो अतिपक्व झालेला भाजीपाला, तर त्याची ठराविक कालावधीमध्ये काढण्याचा कालावधी आणि त्यानुसार लागवडीचं आणि काढणीचं व्यवस्थापन जर केलं तर बाजारभावही चांगला मिळतो आणि ग्राहकांना नियमित पुरवठा करता येऊ शकतो. सर्वात अवघड किंवा सर्वात जास्त समस्या ज्या आज आपण बघतो आहोत की जमिनीतले विविध जे रासायनिक भौतिक गुणधर्म आहेत ते खूप बिघडलेले आहेत किंवा सततचा पीक उत्पादनामुळे आणि योग्य फेरपालट नसल्यामुळे किंवा सतत बागायती पद्धतीने भाजीपाला पिकाचं उत्पादन घेतल्यामुळे जमिनीतले विविध जे गुणधर्म आहेत ते बिघडलेले आपल्याला दिसतात. तर ते जाणून जर घ्यायचे असतील तर त्यासाठी लागवडीपूर्वी पूर्वतयारीमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं की जमिनीची मशागत केल्यानंतर पूर्वतयारी किंवा पुढील लागवडीचं नियोजन करण्यापूर्वी माती पाणी तपासून घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात माती तपासणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु आपण सगळे ॲग्रिकल्चर ऑफिसर आहात किंवा कृषी विभागाशी संलग्न आहात, तुम्ही जर एक सर्वे केला तुमच्या एरियामध्ये किंवा तुम्ही ज्या गावांमध्ये काम करतात आणि त्या ठिकाणी कमर्शियली भाजीपाला उत्पादन जर होत असेल तर 100 पैकी 2 किंवा 5च शेतकरी मातीचा नमुना तपासून घेतात आणि त्या मातीच्या नमुन्याच्या नुसार रिकमेंडेशन जे दिलेले असतात किंवा त्या ज्या समस्या असतात त्यानुसार काय उपाययोजना करायला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतात. अदरवाईज काही शेतकरी माती पाणी तपासून घेतात आणि तो कागद जो आहे तो फाईलला लावून ठेवतात, त्यांनाही कळत नाही किंवा कोणाकडून ते जाणूनही घेत नाही. त्यामुळे फक्त माती पाणी
परीक्षण करून घेणं आणि त्याच्यावर उपाययोजना केल्याने इतर जमिनीतले जे काय समस्या आहेत त्यांचं निराकरण होणार नाही. तर त्यासाठी योग्य ज्या शिफारशी आहेत, त्यानंतर आपला जो नमुना आहे तो तपासून त्यानुसार त्यामध्ये जी काही कमतरता आहे त्या कमतरतेनुसार उपाययोजना करणं गरजेचं आहे. जमिनीचा आणि पाण्याचा क्षारता, त्याला सामू आणि इसी ह्या बाबी पण खूप महत्त्वाच्या आहेत. पर्टिक्युलरली कमर्शियली भाजीपाला उत्पादन घेत असतील, प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये म्हणजे पॉलीहाऊस किंवा सेडनेटमध्ये, किंवा आजकाल आधुनिक सिंचन पद्धत आणि मल्चिंग पेपरचा वापर करून आणि हाय इल्डिंग क्रॉप्स किंवा हाय कमर्शियल क्रॉप जसं टोमॅटो असेल, कॅप्सिकम असेल, मिरची असेल, ब्रिंजल, वांगीमध्ये ज्या काही आता भरताची वांगी आहेत किंवा गॅलन सेगमेंट्समधले जी वांगी आहेत, तर ह्या पिकांची लागवड करताना त्या जमिनीचा सामू किती म्हणजे pH किती आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे, हानिकारक क्षारांचं प्रमाण पर्टिक्युलरली सोडियम क्लोराईड, तर याचा विचार आधी करायला पाहिजे आणि त्यानुसार त्या पिकाच्या जातींची निवड असेल किंवा पाणी व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा जे काही या सामू आणि इसी हाय असलेल्या जमिनीमध्ये काय उपाययोजना करण्यासाठी जे रिकमेंडेशन्स दिलेले आहेत तर त्याचा सुरुवातीपासूनच विचार करणं गरजेचं आहे. जमीन तर पूर्ण बदलू शकत नाही. काही प्रमाणात आपण सेडनेट पॉलीहाऊसमध्ये, पर्टिक्युलरली पॉलीहाऊसमध्ये चांगल्या प्रकारची सॉईल आणून त्याची बेड वगैरे करू शकतो. परंतु सर्व ओपन फील्डमध्ये जमिनीतले गुणधर्मांवर मात करण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासाठी निचरा करणे म्हणजे वेल ड्रेन, कारण क्षारयुक्त जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही, क्षारांचं अक्युमुलेशन त्या ठिकाणी झालेलं असतं, हार्डनेस तयार झालेला असतो आणि मग योग्य प्रमाणात मुळी चालत नाही किंवा मुळीची वाढ होत नाही आणि मग त्यामुळे रोपं सशक्त वाढत नाही. त्यानंतर प्रतिबंधित जातींची लागवड किंवा काही पिकं अशी आहेत की त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा थोडा हाय ECPH असेल तर ते वाढ होऊ शकतात. अशा जातींची आणि पिकांची लागवड करणे. जमीन बदलू शकत नाही, परंतु आपण त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त जैविक घटकांचा, सेंद्रिय घटकांचा, सेंद्रिय खतांचा किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करून त्या जमिनीतले ऑर्गॅनिक मॅटर किंवा जैविक घटकांची वृद्धी वाढ त्याच्यामध्ये करू शकतो किंवा जैविक खतांचा वापर करू शकतो किंवा जीवाणू खतांचा वापर करून त्या जमिनीतले सेंद्रिय घटकांचं विघटन आणि सेंद्रिय घटकांचं उपलब्धता वाढल्यामुळे याचे काही क्षारता असेल किंवा सामू pH असेल हे 100% न्यूट्रलाइज तर नाही होऊ शकत, परंतु जे काही घातक लिमिट आहे जसं pH हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा, जमिनीमधला 8.5-9 पर्यंत म्हणजे 7.5पेक्षा जास्त pH असतो तर तो काही प्रमाणात कमी होतो. EC जो आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही 1 पेक्षा कमी असावी, कारण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी क्षारता जर जास्त असेल तर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही 1 पेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीची खतं घातली, पर्टिक्युलरली रासायनिक खतं, तर ते पिकाला उपलब्ध होत नाही. तर त्याचाही विचार आपण आधी करायला पाहिजे. त्यानंतर पाणी जास्त कमी ही सुद्धा समस्या आहे. आज आपण आपल्या जमिनी आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार केला जात नाही किंवा ठिबक सारखी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांमध्ये केला जातोय. तर या ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून आपल्याला पिकाच्या आवश्यकतेनुसार मर्यादित स्वरूपात आणि वाढीच्या अवस्थेनुसार जर पाण्याचा वापर केला तर अधिक पाणी दिल्यामुळे किंवा पाण्याची कमतरता असेल तर पाण्यामध्ये बचत होते. गरजेप्रमाणे पाण्याचा वापर केल्यामुळे कमी पाण्यात आपण अधिक उत्पादन घेऊ शकतो. त्यासाठी आधुनिक सिंचन पद्धत, खरं म्हणजे आता ठिबक सिंचन ही आधुनिक पद्धत राहिलेली निघाली. आज 35-40 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आपल्याकडे ठिबक सिंचनाचा वापर सुरू झाला आहे आणि आज सर्वसामान्यपासून शेतकरी सुद्धा तो वापर करू शकतो. त्यामध्ये जे काही नवनवीन तंत्रज्ञान आहे जसे इनलाईन ड्रीप आहे, त्या योग्य डिस्चार्जचं योग्य अंतरावर आणि पिकाच्या गरजेनुसार आपण त्या ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करू शकतो. त्यासोबत आपण खतं वगैरे देण्याची सुद्धा व्यवस्था जर बसवली तर पिकाच्या मुळांजवळ आपण खतं देऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाणी कमी असेल तर ते योग्य प्रमाणात गरजेनुसार वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये आपण बचत करू शकतो. किंवा आपल्याकडे पाणी जरी जास्त असेल परंतु पिकाला जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी ड्रीपच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. त्यानंतर जमिनीमध्ये विविध जे काही जीवाणू असतात किंवा पाण्याचा
समस्या असते किंवा अ, योग्य तापमान राखणं गरजेचं असतं किंवा तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, तर त्यासाठी आपण आच्छादन पद्धतीचा वापर करू शकतो. त्यामध्ये प्लास्टिक मल्च जे आहे त्याच्यामध्ये 30 ते 40 मायक्रॉनचं सिल्वर मल्च, वरती सिल्वर असतं आणि खाली ब्लॅक, किंवा सेंद्रिय घटकांचा वापर करू शकतो. आपल्याकडे उपलब्ध असलेला गवत, पालापाचोळा, पिकाचे अंश जे आहेत त्याचे तुकडे करून, श्रेड करून, त्याचं पिकाच्या झाडाच्या रोपाच्या बाजूने त्याचं आच्छादन केल्यामुळे तणांचंही नियंत्रण होतं आणि इतर जे काही जमिनीचं तापमान असेल, आर्द्रता असेल किंवा जीवाणूंची जी वाढ असेल, तर आच्छादन हे खूप आवश्यक आहे. त्यातही आपण जे सिल्वर 30 ते 40 मायक्रॉनचं जे मल्च पेपर वापरला जातो, त्यामुळे कीड आणि काही रोगांचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. नंतर जे काही पाणी आपण देतो ते जमीन कशी आहे, मध्यम, भारी, हलकी, त्यानुसार पाण्याचा निचरा किती झपाट्याने होतो किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, त्या प्रमाणात आपण पाणी जर दिलं. अदरवाईज प्रत्येकाची जमीन वेगळी असते किंवा एकाच शेतकऱ्याचे शेजारचे प्लॉट सुद्धा वेगळ्या पोताचे असू शकतात, परंतु ते दोन्ही प्लॉटला एकाच पिकासाठी एकाच प्रमाणात पाणी देतात. त्यामुळे जिकडे पाण्याची गरज कमी असेल किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा झपाट्याने होतो किंवा ज्या ठिकाणी ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण रेग्युलर पाणी देतो. त्यामुळे अशा जमिनींमध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा झपाट्याने होतो त्या ठिकाणी पाणी हे रूट सिस्टीमच्या खाली चाललं जातं, निचरा जास्त होत असल्यामुळे. आणि ज्या भारी जमिनी आहेत त्या पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवतात, तर ते पाण्याचा अंश किंवा ओलावा जास्त राहिल्यामुळे पिकाच्या वाढीवर आणि रोग आणि किडीचा प्रादुर्भावावर त्याचा परिणाम होतो. तर जमीन कशी आहे, हलकी, मध्यम, भारी, त्यानुसार पाण्याचा जर डोस दिला किंवा पाण्याचं प्रमाण ठेवलं तर नुकसान कमी होतं. नंतर बाजारपेठेतील मागणीनुसार पीक नियोजन आणि व्यवस्थापन. तर पिकाचा प्रकार, जात, प्रतीचा विचार लागवडीपूर्वीच करावा. बऱ्याच वेळा आपण मार्केट एंडला म्हणजे मार्केटचं काढणी सुरू झाल्यानंतर विचार करतो आणि बऱ्याच वेळा असं तर किती व्हरायटी त्या ठिकाणी चालत नाही किंवा मागणी नसते किंवा त्याची टिकवण क्षमता कमी असते. परंतु काही व्हरायटी अशा असतात की त्याला मागणी असते आणि त्या लागवडी खाली कमी असतात. तर आपण मार्केट टार्गेट ठेवून किंवा काही फीडबॅक घेऊन किंवा आपला माल कोणत्या कालावधीमध्ये येणार आहे याचा विचार करून आपण जातीची जर निवड केली किंवा त्याचे प्रतीचा विचार लागवडीपूर्वी जर आपण केला तर फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो. नंतर पिकाची आवक, बाजारभाव, त्यातील चढ उतार. आधी आपण बोलल्याप्रमाणे की माल किंवा उत्पादन किती येईल, कधी येईल आणि त्यावेळेस काय बाजारभाव असेल याचा अंदाज बांधणे फार कठीण असतं. परंतु जर आपण पीक क्वालिटी प्रोडक्शन आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीपासून उपाययोजना जर केल्या तर जे काही बाजारभावातलं चढ उताराचं जे सायकल आहे त्याच्यामध्ये समजा एक 3 महिने, 2.5-3 महिने आपलं पीक सुरू असेल आणि त्याच्यामध्ये दर 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी बाजारभावामध्ये चढ उतार झाला असेल तर त्याच्यात 2 वेळा चढ झाला आणि 2 वेळा उतार झाला आणि आपण ॲव्हरेज जर काढला तर चांगल्या प्रकारे आपल्याला पैसा किंवा उत्पन्न मिळू शकतो. आणि असं बऱ्याच वेळा होतं. त्यामुळे पिकाचा कालावधी हा जास्तीत जास्त राहील आणि त्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पादन आणि क्वालिटी प्रोडक्शन कसं निघेल यावर जर आपण विचार केला तर हे जे काही बाजारातलं जे चढउतार आहे त्याच्यावर नक्की आपल्याला मात करता येऊ शकते. त्यानंतर आपण बघतो की आपल्याकडे वर्षभर म्हणजे आपला ग्राहक तर मोठा आहेच, परंतु आपल्याकडे विविध कम्युनिटीज राहतात. प्रत्येकाचे सण उत्सव वेगवेगळे असतात आणि या सण उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळांना मागणी असते. तर किंवा आपल्याकडे लग्नसराई वगैरे ह्या ज्या बाबी आहेत या किंवा इतर उत्सव जे असतील त्याचाही मागणीचा अभ्यास आपण जर केला आणि आपला भाजीपाला पीक कोणत्या कालावधीमध्ये निघतं आणि ज्यावेळेस मागणी असेल किंवा विविध सण उत्सव असतील त्यानुसार जर लागवडीचं नियोजन केलं, त्या पिकाचा कालावधीचा अभ्यास करून, तर चांगल्या प्रकारे बाजारपेठातलं किंवा मार्केटिंगची समस्या आपल्याला कमी करता येऊ शकते. त्यानंतर आपण बघितलं तर एक ठराविक बाजारपेठ असते की त्या ठिकाणी मुंबई असेल, गुजरात असेल किंवा दिल्ली मार्केट असेल किंवा
आजकाल आता एक्सपोर्टला आपण म्हटलं की दुबई किंवा आपल्या आजूबाजूचे जे एशियन कंट्रीज आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण भाजीपाला पाठवतो. तर त्या बाजारपेठांमध्ये अजून आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट करता येईल का, नवीन बाजारपेठ शोधता येईल का, किंवा त्या ठिकाणच्या जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांना काय क्वालिटी पाहिजे, कोणत्या स्टेजमध्ये ती भाजीपाला पिकांची ती त्यांची मागणी असते, याचाही विचार आपण करायला पाहिजे. त्यानुसार पिकाचं नियोजन जर केलं तर चांगला बाजारभाव मिळू शकतो. त्यानंतर प्रक्रिया आणि निर्यातीसाठी जे व्यवस्थापन आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याकडे जे खाण्याच्या जाती आहेत त्याच प्रक्रियेसाठी वापरल्या जातात आणि मग त्यापासून जे उत्पादित होणारा कच्चा माल आहे, प्रक्रियायुक्त पदार्थ आहे, तो योग्य दर्जाचा तयार होत नाही. त्यातल्या निर्यातीसाठी जे भाजीपाला पाठवला जातो तर त्यांचे काही क्वालिटी पॅरामीटर्स असतात, त्याची साईज असेल, कलर असेल, त्यानंतर त्याचं कीड रोगाचे जे आपण वापरतो त्याचे रेसिड्यूज अंश, त्यानंतर त्याचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, योग्य परिपक्वतेला काढणी, त्याची हाताळणी आणि त्याचं पॅकिंग आणि साठवण, आणि त्याची काही साठवणुकीतले जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करणं. त्यानंतर त्या फळं किंवा ते पिकं, भाजीपाला पिकं असतील त्याचं प्रत, क्वालिटी, आकार, वजन, त्याच्यामध्ये असलेले गुणधर्म, ज्याचाही विचार प्रक्रिया करताना किंवा निर्यात करताना केला जातो. समजा आता कांदा हे पीक आहे, मोठ्या प्रमाणात त्याच्यापासून निर्जलीकरण किंवा ड्राईंग, डिहायड्रेशन केलं जातं. तर त्यासाठी लागणारा जो कांदा आहे तो पर्टिक्युलरली व्हाईट ऑनियन मोठ्या प्रमाणात प्रेफर केला जातो. त्यातही हाय TSS असलेला कांदा जर असेल तर त्यापासून रिकव्हरी चांगली मिळते आणि जो काही त्यांना आवश्यक क्वालिटी जी आहे तर ती त्याच्यापासून मिळू शकते. त्यानंतर त्या फळांचं आकार, वजन याच्यानुसार सुद्धा निर्यातीला किंवा प्रक्रियेला मागणी असते. तर या सगळ्या बाबींचा विचार व्यवस्थापन करताना जर केला, म्हणजे क्वालिटी प्रोडक्शन विथ रिक्वायर्ड क्वालिटी पॅरामीटर्स, या बाबींचा विचार निर्यातीसाठी चालतो. नाहीतर आपल्याकडे जे उत्पादित होतं त्याच्यातलं 10%, 20% ग्रेडिंग केला जातो आणि तो निर्यातीला पाठवला जातो आणि उरलेला जो माल आहे तो स्थानिक किंवा देशांतर्गत बाजारपेठांमध्ये पाठवला जातो आणि त्यामुळे योग्य बाजारभाव होत नाही किंवा त्याची हाताळणी योग्य होत नाही. त्यानंतर आज आपण जे बघतो आहोत की भाजीपाला उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करावा लागतो किंवा लागतात आणि मनुष्य आज एका बाजूला लोकसंख्या वाढते आहे, परंतु शेतीमध्ये मजुरांची उपलब्धता ही एक मोठी समस्या आहे. याची काही कारणं असू शकतील, परंतु शेतकऱ्यांना मजुरांची उपलब्धता होत नाही किंवा जी मजूर उपलब्ध होतात त्यांना त्या पिकाच्या व्यवस्थापनातल्या बाबी समजून सांगणे किंवा ते करून घेणे किंवा स्वतः काम करून घेणे हे खूप गरजेचं आहे. कारण कमर्शियली भाजीपाला उत्पादन घेताना लागवडीपासून तर काढणी करून पुढे प्रक्रियेसाठी स्किल मॅनपॉवरची गरज आहे. तर ते स्किल मॅनपॉवरची उपलब्धता किंवा तशा प्रकारचं मॅनपॉवर तयार करणे. परंतु आपण जर बघितलं एकंदरीत, जो शेतकरी स्वतः काम करेल किंवा ते समजून घेईल आणि तो त्या मजुरांसोबत काम करताना उपलब्ध राहील, अशा शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड ही फायदेशीर ठरू शकतो. काही ज्या पीक व्यवस्थापनातल्या विविध अवस्थेनुसार ज्या काही उत्पादनाच्या ज्या बाबी आहेत, जसं फवारणी, खतं, पाणी व्यवस्थापन, यामध्ये जर आपण यांत्रिकीकरण, आधुनिकता जर पद्धतीचा जर वापर केला तर या समस्यावर आपण मात करू शकतो. जे काही मजूर आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या मजुरांचा कार्यक्षम वापर करणे, त्यासाठी लहान मोठे यांत्रिक अवजारं असतील. आजकाल आपण बघतो की जे मजूर आहेत ते जास्त पूर्वीसारखे श्रम करत नाही, तर त्यांचे श्रम कसे कमी करता येतील, त्यातल्या महिला वर्ग, स्वतः शेतकरी महिला असतील किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिला शेतीमध्ये काम करतात भाजीपाला पिकांमध्ये, किंवा मजूर जे आहेत महिला मजूर
तर यांचे श्रम कमी करण्यासाठी छोटे मोठे हात अवजाराचा वापर करणे हे खूप गरजेचं आहे. नंतर फवारणी, खत व्यवस्थापन याच्यामध्ये त्या पिकाच्या मध्यभागातून यात आपण फळ पिकांमध्ये बघतो की छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा आधुनिक फवारणी यंत्राच्या सहाय्याने फवारणी केल्यामुळे फवारणी इफेक्टिव्हही होते, वेळ वाचतो आणि मजुरी वाचते आणि योग्य प्रमाणात जो काही रिकमेंडेड औषधाचा डोस आहे तो सुद्धा त्या पिकाला देता येतो आणि पीक समस्यापूर्वी म्हणजे पिकावर येणाऱ्या समस्यावर कीड रोगाच्या पूर्वी आपण फवारणी जर केली तर मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. तर असं आधुनिक यांत्रिकीकरण किंवा व्यवस्थापन पद्धती, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा वापर असेल, त्या ठिबक सिंचनमध्ये सुद्धा बऱ्याच वेगळ्या टाईप्स असतात. ड्रिपरचे इमिटर्स आहेत, त्यांचा दर्जा, त्याची क्वालिटी, त्याची साईज, त्याचा डिस्चार्ज प्रति तास, त्यानंतर त्याच्यातून खतं, इतर अन्नद्रव्य, आवश्यक अन्नद्रव्य किंवा बुरशीनाशके असतील त्यांचा पुरवठा त्या आपण वेळेवर करू शकतो. तर याचाही विचार हे सुद्धा यांत्रिकीकरणामध्ये येऊ शकतं. मल्चिंग वगैरेचा आपण विचार करतोय तर मोठ्या प्रमाणात मल्च पेपर टाकण्यासाठी सुद्धा यांत्रिकीकरण, त्यानंतर आंतरमशागतीसाठी, मातीची भर घालण्यासाठी, वाफे वरंबे तयार करण्यासाठी किंवा काढणी केल्यानंतर फळं भाजीपाल्याची वाहतूक, साठवणूक यासाठी आपण कमी श्रमामध्ये आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्यासाठी, तर अशा उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर किंवा यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे. हे सगळं आता यांत्रिकीकरण म्हटलं की काही अपघात त्याच्यामध्ये येऊ शकतात, होऊ शकतात, तर त्या दृष्टीने त्यांची सुरक्षितता हा एक खूप महत्त्वाचा बाब आहे. त्यानंतर आरोग्य, तर म्हणजे आपल्याकडे जे कष्टाची कामं केली जातात आणि ते काम करणारा जो काही मजूर वर्ग असेल किंवा घरातले घटक असतील त्यांचा आरोग्याच्या बाबतीत आपण अतिशय निग्लिजन्स असतो, प्रॉपर प्रिकॉशन किंवा कॉशन्स नसतो, तर तोही विचार करण्याची गरज आहे. पर्टिक्युलरली एक्सपोर्ट वगैरेमध्ये तर या सगळ्या बाबी बघितल्या जातात. हेल्थ, हायजीन, हँडलिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्या बाबी ज्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने बघितल्या जातात. आणि त्याचं कारण आहे की जसं आता आपण कोविडमध्ये बघतोय की फळं भाजीपाला विविध घटक हँडल करतात, त्यात मजुरांचा वाटा खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर ते मजूर सशक्त निरोगी असतील, अदरवाईज त्यांच्या मार्फत सुद्धा फळं आणि भाजीपाल्यामध्ये कंटॅमिनेशन किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि हा रोग किंवा त्याचा प्रादुर्भाव विविध भागामध्ये पसरू शकतो. तर ही सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. नंतर जे काही अपघात आपण होतात बघतो, मेकॅनायझेशनमुळे असेल, ट्रॅक्टर ऑपरेट करताना किंवा वेगळ्या प्रकारचे अवजार ऑपरेट करताना किंवा कीटकनाशक, बुरशीनाशकांचा वापर करताना नाकातोंडातून किंवा योग्य सुरक्षितता न घेतल्यामुळे मजुरांना किंवा जो शेतकऱ्याला त्रास होतो, इजा होते किंवा त्यामुळे अतिशय वाईट घटना सुद्धा घडतात, तर ती सुरक्षितता त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. या सगळ्या उपाययोजना आहेत, या पूर्वतयारी करताना आपल्याला केल्या पाहिजे. मग अशी आपण बघितलं हवामानातील बदल आणि हवामान बदलामुळे आपला पिकाचा कालावधी किंवा पीक उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात किंवा क्वालिटी प्रोडक्शन किंवा वेगळ्या प्रकारच्या कीड रोगांचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. तर काही प्रमाणात आपल्याला भाजीपाला पिकं ही बिगर हंगामी किंवा हवामानातले जे काही घटक आहेत, सूर्यप्रकाश, आर्द्रता, गारपीट किंवा हवामानातल्या घटकांपासून संरक्षण करायचं असेल तर नियंत्रित वातावरणात आपल्याला काही पिकांच्या बाबतीत, भाजीपाला पिकांच्या बाबतीत उत्पादन घेणं शक्य आहे आणि घेतलं जात आहे. तर त्यासाठी पॉलीहाऊस किंवा हरितगृह तंत्रज्ञान, पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीचा वापर, त्यामध्ये कमी खर्चाचं टनेल टाईप, आता आपण इस्रायल वगैरे सारख्या देशांचं अनुकरण करतो किंवा विचार करतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला किंवा पिकांचं उत्पादन हे नियंत्रित वातावरणामध्ये घेतलं जातं. तर त्यासाठी त्यांनी काही वॉकेबल टाईप टनेल्स, कमी उंचीचे, अर्धगोलाकार किंवा फ्लॅट असे स्ट्रक्चर्स तयार करून त्यामध्ये ते उत्पादन घेतलं जातं. अदरवाईज आपल्याकडे पॉलीहाऊस म्हटलं की एकरी 40-50 लाखापर्यंत खर्च आणि मग त्या पिकाचा खर्च निघायला 2-3 वर्ष, तर फक्त त्याची बेसिक कॉस्टच निघते. तर त्यासाठी आपल्याला कमी खर्चाचं टनेल टाईप, फ्लॅट टाईप, मांडव पद्धतीचे पॉलीहाऊसेस, नंतर पॉलीहाऊस या
पद्धतीमध्ये भाजीपाला पिकं घ्यायला काही मर्यादा असतात, म्हणजे त्यामध्ये हाय व्हॅल्यू क्रॉप्स पाहिजे, कारण मुळातच पॉलीहाऊस उभारणीचा खर्च मोठा आहे. त्यामुळे अशा पॉलीहाऊसमध्ये आपल्याला हाय व्हॅल्यू क्रॉप्स, तर त्याला पर्याय म्हणून शेड नेट हाऊस, जे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचं किंवा सूर्याच्या किरणांमध्ये जे अतिनील किरण असतात त्यावर मर्यादा आणता येऊ शकतं. तर कमी खर्चाचं त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आता नेट्स आलेले आहेत. पूर्वी ग्रीन नेट मोठ्या प्रमाणात वापरली जात होती, परंतु ग्रीन नेटमध्ये फक्त शाकीय वाढ होते, किल्लस वाढ होते. तर त्याऐवजी आता पांढरी काळी किंवा मिक्स पांढरी आणि काळी अशा वेगळ्या क्षमतेच्या, म्हणजे 25% तर 75% आपल्याला ज्या पिकाला किती सावलीची आवश्यकता आहे किंवा त्या ठिकाणी त्या भागामध्ये असलेलं हवामानाच्या किंवा सूर्यप्रकाशाची तीव्रता, तर त्याचा शेडनेटमध्ये वापर करू शकतो. कमी खर्चाचा बल्ल्या, अँगल, तार, वायर रोप वगैरे वापरून सुद्धा शेडनेट हाऊस उभं करता येऊ शकतं. नंतर इन्सेक्ट नेट हाऊस. आता हे सगळे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर जे आहेत त्याच्या समस्यांवर आधारित आणि खर्चाचा जो ताळेबंद आहे तो त्याचा विचार करून, तर इन्सेक्ट नेट हाऊसमध्ये आपण सूर्यप्रकाश, वातावरणातला बदल बरोबर, जे आपण ज्या पर्पजने प्रोटेक्टेड कल्टिवेशन करतो ऑफ सिजनल, परंतु त्याचबरोबर या प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये पिकाच्या वाढीसाठी जसं वातावरण खूप फायदेशीर राहते, तसंच रस शोषणाऱ्या किडी किंवा इतर कीड रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा या प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये आढळून येतो. तर त्याचं नियंत्रण करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी इन्सेक्ट प्रूफ किंवा इन्सेक्ट नेट 30 ते 40 मायक्रॉन पासूनच्या जशा मच्छरदाणीच्या जाळी असतात तशा UV स्टॅबिलाइज इन्सेक्ट नेट्स आता उपलब्ध आहेत. तर त्याचा वापर करून रस शोषणाऱ्या किडी, पर्टिक्युलरली या ठिकाणी मुद्दाम रस शोषणाऱ्या किडींचा उल्लेख का केला आहे, कारण रस शोषणाऱ्या किडींच्या मार्फत मोठ्या प्रमाणात व्हायरल इन्फेस्टेशन, विषाणूजन्य जे रोग आहेत, तर किंवा घुबडा जो पडतो रस शोषणाऱ्या किडींमुळे, त्याला घुबडा किंवा बोकड्या रोग म्हणतात, किंवा थ्रिप्स सारख्या किडींमुळे किंवा मिलीबग, तर या किडींचा जो शिरकाव आहे किंवा फैलाव आहे त्या पिकांपासून आपण त्याचं संरक्षण करू शकतो. नंतर पॉलीहाऊस किंवा नियंत्रित प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये शेडनेट, इन्सेक्ट नेटमध्ये आपण बिगर हंगामी, म्हणजे हंगामाचा विचार न करता, कारण त्याच्यातलं वातावरण आपल्याला नियंत्रित करता येऊ शकतं, नंतर अधिक आणि दर्जेदार उत्पादन आपण घेऊ शकतो. हे सगळं व्यवस्थापन करताना आपलं शास्त्रोक्त ज्ञानात भर पडते, त्यामुळे त्याचं स्वतः पीक व्यवस्थापन करणं सोपं जातं. बाजारपेठेचा अभ्यास, मर्यादित पिकांची लागवड, अधिक खर्च, अधिक समस्या, अधिक उत्पादन. लागवडीपूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर मर्यादित स्वरूपात पिकाची लागवड, परंतु मल्टिपल क्रॉप्सची लागवड जर केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्क कमी करता येऊ शकते. अदरवाईज एकच पीक, आता आपण पर्टिक्युलरली, आता तुम्ही मराठवाड्यातले सगळे अधिकारी आहात, तर मराठवाड्यामध्ये मोस्टली आता सीझनल क्रॉप्स कोणते, कॉटन असेल, सोयाबीन असेल, तर काही समस्या निर्माण झाली, वातावरणातली असेल, बियाण्याची उपलब्धता असेल किंवा किडी रोगाचा प्रादुर्भाव असेल, तर पूर्ण त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि तेच आपण इकडे बघतो की भाजीपाला पिकांमध्ये तुम्ही एकच एक पीक न घेता तुम्ही जर मल्टिपल क्रॉप जर घेतली आणि बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या 50 भाजीपाल्यांना मागणी असते, परंतु आपण फक्त एक टोमॅटो किंवा मिरची अशी जर लागवड केली आणि जर काही त्याच्यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास न करता लागवड केलेली असेल आणि बाजारभाव कमी होणं किंवा एखादा कीड रोगाचा प्रादुर्भाव जर आला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर वेगवेगळी प्रकारची पिकं त्यांची लागवड करणे पण गरजेचं आहे. त्यानंतर बाजारपेठेचं टार्गेट ठेवून त्याच ठराविक पिकाची आणि त्याचं सायकल 1-2 सायकलमध्ये लागवड जर केली, टप्प्याटप्प्याने जर लागवड केली, तर नियमित बाजारपेठांमध्ये आपण तो पुरवठा करू शकतो. म्हणजे मार्केटिंगचाही प्रॉब्लेम आपल्याला कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर, एक मिनिट, हॅलो, अर्जंट आहे काही, माझं लेक्चर चालू आहे 12:30 पर्यंत.
ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, चालेल. हो करतो हो. सॉरी. तर यासाठी वेगळ्या प्रकारचे जे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर आणि ह्या नियंत्रित वातावरणातल्या पीक पद्धतीमुळे जो शेतकरी आहे त्याला प्रॉपर अभ्यास करून ती पिकाची लागवड करावी लागते, पिकाची निवड करावी लागते. पीक व्यवस्थापनातल्या ज्या बाबी असतील म्हणजे बेसल डोस म्हणजे लँड प्रिपरेशन पासून बेड तयार करणे, रोपं तयार करणे, तर काढणी पर्यंतच्या, कारण फ्रिक्वेंट हार्वेस्टिंग त्याच्यामध्ये असतात. वेगळ्या समस्या जशा ओपन क्लायमेटमध्ये असतात त्याच्यापेक्षाही कदाचित जास्तीच्या समस्या प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये असतात, परंतु त्या मर्यादित आपण कंट्रोल करू शकतो. तर त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. बाजारपेठेचा अभ्यास, मर्यादित पिकांची लागवड, अधिक खर्च, अधिक समस्या आणि अधिक उत्पादन. परंतु प्रोटेक्टेड स्ट्रक्चरच्या बाबतीत ही एक शेवटची बाब महत्वाची, कारण खर्च तर पर स्क्वेअर मीटरवर असतो, समस्याही अधिक असतात, परंतु त्याच्यावर उपाययोजना वेळेवर करणं गरजेचं असतं. परंतु व्यवस्थित अभ्यास जर केला, बाजारपेठ असेल, पिकाचा जे काही लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या वाढीच्या अवस्थानुसार अन्न, द्रव्य, पाणी, कीड रोग व्यवस्थापन, तर त्या समस्यांवर जर मात केली आणि एकंदरीत पोटेन्शियल नियंत्रित वातावरणामध्ये अधिक उत्पादनाचं असतं, त्यामुळे अधिक उत्पादन मिळतं आणि चांगला फायदा होऊ शकतो. तर ह्या बाबी सुद्धा काही प्रमाणात 100% तर प्रोटेक्टेड कल्टिवेशन नाही करू शकत, परंतु मर्यादित. तर असे वेगळे स्ट्रक्चर जे आहेत आपल्याकडे, ज्या आपल्या सबसिडीसाठी जे काही नॉर्म्स आहेत त्या प्रमाणात जे स्ट्रक्चर आहे ते 800-850 रुपये स्क्वेअर मीटरचं, जे 1 एकरला ते 40 लाखाचं फक्त स्ट्रक्चरच खर्च आहे. त्याऐवजी असे टनेल टाईप, वॉकेबल टनेल, सिरीज ऑफ टनेल्स, आणि त्यासाठी काही लो कॉस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून जर ते स्ट्रक्चरमध्ये उत्पादन घेतलं, किंवा सेडनेटमध्ये जसं लोखंडी अँगल्स असतील, बल्ल्या असतील, बांबू असतील, तारा असतील, त्याचा वापर करून उत्पादन घेता येणं शक्य आहे. जातीची निवड करताना पूर्वतयारीमध्ये कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारा, हानिकारक रोग आणि किडींना प्रतिकारक आणि हंगामानुसार वातावरणातील बदलास तग धरणाऱ्या, नंतर बाजारपेठांना मागणी कोणती आहे आणि आकर्षक अधिक काळ टिकणाऱ्या जाती. आता या सगळ्या ज्या जाती आहेत प्रामुख्याने पर्टिक्युलरली जे आता हंगाम जो आहे भाजीपाल्याच्या त्या खाजगी कंपन्यांच्या आहेत. तर अशा या कंपन्यांमधल्याही त्यातल्या त्यांच्या ज्या जाती आहेत त्या या कमी कालावधीत अधिक उत्पादन, कीड रोगांना कमी बळी पडणाऱ्या आणि आपल्याकडील उपलब्ध हवामान आणि वातावरण तग धरणाऱ्या, त्या मागील अनुभवावरून आपला इतर शेतकरी असेल की आपला स्वतःचा, तर कोणत्या जातीला मागणी आहे आणि अधिक काळ टिकणाऱ्या ज्या जाती आहेत, सेल्फ लाईफ ही खूप महत्त्वाचं आहे, कारण जेवढ्या लांबच्या मार्केटला आपला टिकून राहील तेवढा बाजारभाव चांगलाही मिळतो. लागवडीपूर्वी पूर्वतयारीमध्ये पूर्व मशागत, एकतर आधीचं पीक निघाल्यानंतर जमीन नांगरून किंवा वखरून आडवी उभी मशागत करून तापू दिली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आधीचं पिकाला रोटर मारला की तिसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या पिकाची तयारी त्याच्यामध्ये सुरू होते. त्यामुळे त्या पिकाचे जे काही रोग किडीचे अंश असतील किंवा त्याचा जो ओलावा आहे किंवा जमिनीमध्ये थोडी विश्रांती किंवा हवा शिरून आतमधल्या जो टणकपणा किंवा भौतिक गुणधर्म जे ते इम्प्रूव्ह करायला स्कोपच मिळत नाही. तर पूर्व मशागत, तण, दसकट हे याबरोबरच आपल्याला कीड आणि रोगाचे जे अंश आहेत ते थोडे वातावरणाशी हवेमध्ये विरून जाण्यासाठी किंवा वातावरणातल्या घटकांपासून त्या समस्या कमी होण्यासाठी पूर्व मशागतीची आवश्यकता असते. त्यानंतर आपण कोणतं पीक लावणार आहोत, त्या पिकाचा कालावधी, त्या पिकाचं उत्पादन क्षमता, आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेले गुणधर्म किंवा मागील पिकांच्या वेळेस किंवा मागील वेळेस आपल्याला उद्भवलेल्या समस्या याचा विचार करून आपण बेसल डोस टाकणं गरजेचं आहे. बेसल डोसमध्ये फक्त भरखतं जे आहेत, रासायनिक खतं आहेत, त्याचबरोबर आपल्याला जीवाणू खतं, जैविक बुरशीनाशके आणि सेंद्रिय खतं, त्यामध्ये शेणखत नसेल तर कंपोस्ट, गांडूळ खत किंवा हिरवळीचं खताचा आधी आपण जर विचार केला तर तो फायदेशीर ठरू शकतो. आजकाल आता ज्या काही समस्यांमध्ये आपण बघितलं, भौतिक रासायनिक गुणधर्म बिघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकामध्ये प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. तर जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर, ज्यामध्ये शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालट, एकाच कुळातील पिकाची लागवड न करता वेगळ्या पिकांची पीक, नंतर जमिनीचं निर्जंतुकीकरण, जे मगाशी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक किंवा बायोलॉजिकल
पद्धतीने, म्हणजे जमीन नांगरून वखरून तापू देणे आणि नंतर जे बेड वगैरे तयार झाल्यानंतर त्या बेडवर वेगळ्या प्रकारचे जैविक किंवा शक्य असेल तर म्हणजे खूपच प्रॉब्लेम असेल तर रासायनिक बुरशीनाशकांचा वापर ड्रेंचिंग वगैरे करून आपल्याला जमिनीचं निर्जंतुकीकरण करता येतं. पर्टिक्युलरली प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये हे करणं आवश्यक असतं. नंतर आता जी आधुनिक लागवड पद्धत आहे, पूर्वी आपण सपाट वाफा सऱ्या पाडून लागवड करत होतो, मोकळं पाणी देत होतो. परंतु आता आपल्याला रुंद उंच वरंबा, ज्याला ब्रॉड बेस फरो पद्धतीने आणि सिंगल क्रॉप सायकल कोणतं किंवा पीक कोणतं त्यानुसार, किंवा कमी जागेत आपल्याला जास्तीचं उत्पादन घ्यायचं असेल तर जोडओळ पद्धत, परंतु विशिष्ट अंतरावर विशिष्ट आकाराचे, रुंदीचे, लांबीचे, उंचीचे बेड करून, त्यानंतर आधुनिक सिंचन पद्धत, खत देण्याची पद्धत, ज्याला इरिगेशन, फर्टिगेशन, ड्रीप इरिगेशनचा वापर करणं गरजेचं. कारण आपल्याला उत्पादन अधिक घ्यायचं असेल आणि प्रत्येक रोपाला, झाडाला पाणी व्यवस्थित पोचवण्याच्या दृष्टीने आणि अन्नद्रव्य पोचवण्याच्या दृष्टीने ड्रीप इरिगेशन सिस्टीम फायदेशीर ठरते. त्यानंतर जे रोपवाटिका आपण पारंपरिक पद्धतीने सपाट वाफा, गादी वाफा, परंतु आजकाल आपण बघतो की बहुतेक जे F1 हायब्रिड सीड आहे ते अतिशय कॉस्टली असतं. प्रत्येक बियाला किंमत असते आणि जर का तुमचं बियाणं व्यवस्थित उतरलं नाही, तुम्ही मोकळं टाकून दिलं, त्याच्यात तण जास्त झालं, रोप किल्लत झाले, रोपं गादी वाफ्यावरून काढताना त्याच्या मुळ्या तुटलेल्या असतील तर पुढे पीक व्यवस्थित सेट होत नाही. तर त्यासाठी आधुनिक पद्धतीने ट्रेमध्ये जी रोपं तयार केली जातात त्याच्यामध्ये पासून आपल्याला रोगमुक्त सशक्त रोपं मिळतात. वेळेवर लागवडीचं नियोजन करता येतं. आधीच आपण रोपंची ऑर्डर देऊन किंवा एखाद्या नर्सरीमध्ये रोपांचं बुकिंग करून ठेवू शकतो. बियाण्यामध्ये बचत होते किंवा खर्चामध्ये बचत होते. नंतर योग्य जातींची उपलब्धता नर्सरीजमधून होऊ शकते आधीच जर आपण नियोजन केलेलं असेल. तांत्रिक सल्लाही बऱ्याच कंपन्यांकडून किंवा नर्सरी ओनर्स कडून दिला जातो. नंतर ही जी रोपं असतात, आधुनिक ट्रेमधली रोपं पारंपरिक रोपांपेक्षा एकाच वयाची, एकसारखी उतरलेली, एकाच उंचीची, त्यामुळे जे काही लागवडीनंतर मागे पुढे ज्या साधणीमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्या पारंपरिक रोपांचा प्रॉब्लेम येतो आणि रोगकिडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही, तर यामध्ये कंट्रोल आपल्याला प्रॉपर करता येऊ शकतं. नंतर ही रोपं ट्रेमध्ये अतिशय दूरच्या अंतरापर्यंत आपल्याला ट्रेमध्ये वाहनाच्या साह्याने वाहतूक करता येऊ शकते. यापासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी सुद्धा निर्माण झाली. आज आपण बघतोय की प्रत्येक 5-10 किलोमीटरवर एक छोटी का असेना नर्सरी असते आणि ही नर्सरीची आवश्यकता पण आहे आणि त्यापासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी, फक्त उत्पादक करणारा शेतकरी किंवा तो व्यावसायिक ग्रामीण युवक, त्याबरोबर तिथं अनेक मजुरांना सुद्धा कामाची उपलब्धता झालेली आहे. याच प्रमाणात आता आपण बघतो की फळपिकांमध्ये बऱ्याच ज्या समस्या होत्या, उत्पादन उशिरा सुरू होतं, जातीवंतपणा नसतो, रोगकिडीचा प्रादुर्भाव होतो, तसाच प्रॉब्लेम जो भाजीपाला पिकांमध्ये आहे. तर त्यासाठी जसं फळपिकांमध्ये कलम पद्धती किंवा ग्राफ्टिंग केलं जातं, जे काही खुंट आहेत त्या रोगाला आणि किडीला प्रतिकार करणारे, तर अशा प्रकारची आता कलम पद्धती काही पिकांमध्ये, मर रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा पिकाचं उत्पादन कमी असेल किंवा पाण्याची समस्या असेल, त्यावर मात करण्यासाठी आता आधुनिक भाजीपाला रोपवाटिकांमध्ये भाजीपाला पिकांची रोपं बरोबर कलमं सुद्धा आता उपलब्ध झालेली आहेत. तर ही आपली पारंपरिक रोपवाटिकेमध्ये अशा पद्धतीने रोपं टाकली जातात आणि अतिशय दाटी होते. रोपं किल्लस वाढतात, काही जोमदार वाढतात किंवा या ठिकाणी अशी त्याच्यामध्ये गॅप्स निर्माण होतात आणि मागे पुढे रोपं तयार होतात, किंवा जी रोपं गादी वाफ्यावर टाकल्यामुळे त्यांची गुंडाळी होते. त्यानंतर ही मातीमध्ये जे काही विविध तण असतात ते तणांचाही प्रादुर्भाव होतो. त्यानंतर यामध्ये वेगळ्या बिया, बुरशी असतील त्या बुरशींचा इनॉक्युलम, सूत्रकृमी, हे सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत येतात. तर त्यासाठी अशा पद्धतीच्या आधुनिक नियंत्रित वातावरणामध्ये प्रोट ट्रे, प्लास्टिक ट्रेचा वापर करून त्यामध्ये कोकोपीट हे 100% ऑर्गॅनिक ग्रोईंग मीडिया आहे, ते स्टरलाइज पण करतात किंवा तसं मिळतं. त्यामुळे त्याच्यामध्ये सोबत कोणत्याही प्रकारच्या किडी रोगाचा प्रादुर्भाव नसतो. तर अशा आधुनिक जे मीडिया आहे, कोकोपीट, परलाईट, व्हर्मिक्युलाईट किंवा वेगळ्या प्रकारचे आता जिफी वगैरे सारखे सबस्ट्रेट्स पण आता उपलब्ध आहेत, त्याचा वापर करता येऊ शकतो. या ट्रेमध्ये एका ट्रेमध्ये 98 ते 104 छिद्र असतात. त्या प्रमाणात आपल्याला रोपं एकसारखी तयार करता येऊ शकतात. ही रोपांची जर आपण रूट सिस्टीम बघितली तर अतिशय प्रॉपर रूट
डेव्हलप होते. व्हाईट रूट जी आवश्यक मुळी आहेत पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणार त्यांची एकसारखी वाढ होते. रोपं सरळ आणि मजबूत तयार होतात आणि कमी कालावधीमध्ये एकसारखी निरोगी रोपं आणि या मर्यादित रोपवाटिकेमध्ये आपल्याला कीड रोगांचं निराकरण किंवा त्याच्यावर उपाययोजना सुद्धा त्याच्यामध्ये करता येऊ शकतात. नंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्राफ्टिंग, तर भाजीपाला पिकांमध्ये पर्टिक्युलरली सेडनेट पॉलिहाऊसमध्ये किंवा जे कमर्शियल क्रॉप आहेत जसं कॅप्सिकम आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे किंवा कलिंगड किंवा वेलवर्गीय भाजीपाला पिकं याच्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा जमिनीतले क्षारांचे गुणधर्म असतील तर याच्यावर उपाययोजना करण्यासाठी किंवा पिकाचा कालावधी आपल्याला एक्सटेंड करण्यासाठी, कारण बाजारपेठेचा जर आपण विचार केला 2-3 चढ-उतार येतात आणि बऱ्याच वेळा जेव्हा बाजारभाव वाढतो त्यावेळेस आपल्याकडे माल नसतो, तर या ग्राफ्टिंग मेथडने आपल्याला पिकाचा कालावधी सुद्धा एक्सटेंड करता येऊ शकतो. त्यासाठी जसं आपण आंब्यामध्ये वगैरे किंवा बऱ्याच पिकांमध्ये संत्री, मोसंबी, लिंबूमध्ये आपण जंगली खुंड वापरतो किंवा स्थानिक जातींचा वापर करतो आंब्यामध्ये, ज्याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता चांगली असते, मुळीची वाढ चांगली होते. तर अशा भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, मिरचीमध्ये आपण स्थानिक ज्या जाती किंवा गावठी व्हरायटीज ज्या आहेत त्यांचे रूस्टॉक तयार करून त्याच्यावर मातृवृक्षाचे रोपं तयार करून किंवा मातृवृक्ष तयार करून त्याचे शेंडे, जसं आपण आंब्यामध्ये पाचर कलम वगैरे करतो त्या पद्धतीचं ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी जे डेव्हलप झाले आहेत. फक्त या टेक्नॉलॉजी किंवा ग्राफ्टिंग भाजीपाल्यातलं अतिशय नाजूक असल्यामुळे त्यासाठी विशिष्ट नियंत्रित वातावरणामध्ये किंवा अतिशय हायजीन कंडिशनमध्ये, थोडक्यात बायपास जसं आपण IC युनिट सारखं सिस्टीम त्याच्यामध्ये करावी लागते. पाणी, खत, अन्नद्रव्य आणि त्याचा मीडिया जो आहे तो सुद्धा अतिशय निर्जंतुकीकरण आणि यासाठी स्किल मॅन पॉवरची गरज असते. तर अशा ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीज पण आता डेव्हलप झालेल्या आहेत. टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असतील, कॅप्सिकम असेल. तर अशा या भाजीपाला लागवडीमध्ये आधुनिक लागवड पद्धतीमध्ये योग्य 2 ओळीतलं अंतर, जोळओळ पद्धत, नंतर सरी वरंबाऐवजी सपाट वाफेऐवजी रुंद वाफा पद्धत, नंतर सूक्ष्म सिंचन म्हणजे मायक्रो इरिगेशन, त्याच्यातून खतं देण्याची फर्टिगेशन सिस्टीम, नंतर पिकाच्या वाढीनुसार जे काही वेगळे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स उपलब्ध आहेत. सुरुवातीला नत्र, स्फुरद आणि पालाशची गरज असते. त्यानुसार पिकाचा कालावधी जो 3-4 महिन्याचा असेल तर त्यामध्ये साधारणतः 15 ते 20 दिवसाचा कालावधी शाकीय वाढ, पुढचं पुनरुत्पादक वाढ म्हणजे फ्लावरिंग टू फ्रूट सेटिंग अँड फ्रूट सेटिंग टू फ्रूट डेव्हलपमेंट, नंतर परिपक्वता. यानुसार आपण 19-19-19-0-32-34 म्हणजे सुरुवातीला नत्र जास्त असतो आणि थोड्या प्रमाणात स्फुरद, पालाश, नंतर नत्राची गरज कमी होते, स्फुरद आणि पालाशची गरज वाढते आणि नंतरच्या अवस्थांमध्ये आपल्याला पालाशची गरज जास्त प्रमाणात असते. तर असे ग्रेड जे आहेत ते, आणि हे 100% पाण्यात विरघळणारे ड्रीपमधून आपल्याला देता येतात. 30 ते 40% रासायनिक खतांमध्ये बचत होते आणि बहुतेक हे जे मायक्रो वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आहेत हे ॲसिडिक नेचरमध्ये असतात, त्यांचा pH न्यूट्रलाइज त्यामुळे जमिनीचा होतो. त्यानंतर आच्छादनाचा वापर ज्यामध्ये सिल्वर मल 30 ते 40 मायक्रॉन, 3 ते 4 फूट रुंद, नंतर पिकाच्या कालावधी आणि वाढीच्या सवयीनुसार लागवडीचं आणि नियोजन करण्याची गरज आहे. ऑलरेडी आपण याच्याबद्दल बोललो. लागवडपूर्व लागवड करताना काळजी आणि लागवडीची वेळ ह्याही पूर्वतयारीमध्ये महत्त्वाच्या बाबी आहेत. लागवडीपूर्वी जे काही बेसल डोस असतील, नंतर रोपांची उपलब्धता असतील, लागवड करताना त्या रोपांना ट्रीटमेंट करणे, लागवड करताना त्याच्या मुळ्या तुटणार नाही किंवा योग्य उंचीवर, खोलीवर आणि अंतरावर लागवड होईल आणि शक्यतोवर लागवड सकाळी लवकर किंवा सायंकाळी जर केली तर ते जास्त फायदेशीर ठरतं. त्यानंतर आता आधुनिक ज्या जाती आपण लावतोय किंवा लागवड पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि खत, अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असल्यामुळे पिकांची वाढ किंवा त्या अधिक उंच वाढणाऱ्या ज्या जाती आहेत आणि आपल्याला क्वालिटी प्रोडक्शन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी योग्य आधार, वळण, त्यासाठी तार, अँगल, बांबू, सुतळी, मांडव किंवा ताटी पद्धतीने जर उत्पादन जर घेतलं तर क्वालिटी प्रोडक्शनही मिळतं आणि अधिक उत्पादन मिळतं आणि जास्त कालावधीसाठी आपल्याला. तर त्या आधार आणि वळण देण्याच्या पद्धती, वळण देताना योग्य त्याचे मुख्य खोड, त्याच्या उपफांद्या, त्या बगलफुटी काढणे, शेंडावाळी वगैरे करणे आणि योग्य स्ट्रक्चर तयार करणे, त्यावर सुद्धा पिकाचं क्वालिटी उत्पादन अवलंबून असतं. काही प्रमाणात विरळणी करणे, कारण ह्या ज्या हाय यील्डिंग व्हरायटीज आहेत सुरुवातीला आता ढोबळी मिरचीमध्ये किंवा टोमॅटोत जर बघितलं तर लगेच त्याला फ्रूट सेटिंग होतं, परंतु आपल्याला योग्य आकार मिळत नाही. तर त्या प्रमाणात आपल्याला किंवा एका ठिकाणी 2-2, 3-3 फळं लागलेली असतात, तर काही फळं वाकडी होतात, काही दबून जातात, तर काही फळांचं सुरुवातीच्याच कालावधीमध्ये जर आपण विरळणी केली तर क्वालिटी प्रोडक्शन त्याच्यामध्ये मिळतं.
नंतर माती पाणी परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन, जे काही कमतरता आहे किंवा जे काही क्षार इतर रासायनिक गुणधर्म बिघडलेले आहेत त्यानुसार उपाययोजना करणे, जसे जसे सेंद्रिय खतांचा वापर, सेंद्रिय शेणकाला असेल, गांडूळ खताचा वापर असेल, जैविक खतांचा वापर, जैविक बुरशीनाशकांचा वापर आणि अन्नद्रव्य जे आपण दिलेली आहेत ती उपलब्ध करून देण्यासाठी व्ही मायक्रोरायझा वगैरे, आता पुढे आपण बघू त्यानुसार. नंतर आंतरमशागत आणि मातीची भर घालणे. आता याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंट आणि रूट सिस्टीम व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी आणि पुढे पिकाची जी वाढ आहे ती मर्यादित जी काही होते तिला योग्य सपोर्टसाठी मातीची भर घालणे, 2 ओळींमधलं अंतरमशागत करणे. त्यामुळे नंतर तण नियंत्रणासाठी खुरपणी, निंदणी, तणनाशकांचा मर्यादित वापर. आता भाजीपाला पिकांमध्ये कमी कालावधीमध्ये आणि कमी अंतरावर लागवड असते, तर आपण सरसकट जर तणनाशकं वापरली तर त्याच्या पिकाच्या वाढीवर आणि जमिनीच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे मर्यादित स्वरूपात वापर, जसं आता कांद्यामध्ये वगैरे आपण गोल वगैरे प्री इमर्जन्स वगैरे वापर करतो, तर ती योग्य प्रमाणात जे काही रिकमेंडेड डोस आहे किंवा प्रति एकर ज्या मर्यादा दिलेल्या आहेत, अदरवाईज शेतकरी भरमसाठ वापर करतात आणि जे आज आपण बघतो आहोत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांमुळे जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, तर तणनाशकांमुळे सुद्धा आता बऱ्याच समस्या निर्माण होतात. मर्यादित वापर, त्याला बेस मल्चचा वापर करणे किंवा योग्य प्रमाणात पाण्याचं व्यवस्थापन करणे, निंदणी खुरपणी काही प्रमाणात योग्य पद्धतीने योग्य वेळेवर जर केलं किंवा लागवडीपूर्वी पीक फेरपालट जर व्यवस्थित केला, जमिनीचा ओलतूप दिला, आधीच्या तणांचे धसकटक, काशा, त्याच्या काही मुळ्या वगैरे असतील ते वेचून त्यांचा नाश जर केला आणि जमीन चांगली तापू दिली, तर निंदणी खुरपणीमुळे जे काही खर्चही वाढतो आणि तण वाढल्यामुळे जे पिकाचं नुकसान होतं ते आपल्याला नियंत्रित करता येऊ शकतं. नंतर नियंत्रित वातावरणात लागवड, तसेच हवामानाच्या बदलानुसार पिकाचं संरक्षण ही सुद्धा आहे. तर असं उंच रुंद मल्चिंगचा वापर करून पिकाचं उत्पादन घेणं आता ही काळाची गरज आहे. आपण फक्त टोमॅटो, मिरची, वांगी वगैरे बघतो, परंतु कोबी, फ्लावर पासून तर वेगळ्या प्रकारची जी भाजीपाला पिकं आहेत त्यांना सुद्धा आपल्याला मलचा वापर. नंतर बीज प्रक्रिया हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळा आता आपण जे आधुनिक नवीन सुधारित बियाणं वापरतो ते ऑलरेडी ट्रीटेड असतं, परंतु लागवडीपूर्वी आपल्याला रोपांना ट्रायकोडर्मा 5 ते 10 ग्रॅम प्रति किलो सीड किंवा रासायनिकमध्ये कार्बेंडेन्झिम 2 ग्रॅम प्रति सीड याचा वापर करणं गरजेचं आहे. नंतर ट्रीटेड सीड्स आर ड्राईड इन शेड फॉर 30 मिनिट्स विथ, आणि ते त्याच्यानंतर पेरणीसाठी वापर. पर्टिक्युलरली जर आपण पालेभाज्या किंवा इतर मूळ भाज्या वगैरे लागवड करणार असो किंवा वाल असेल किंवा वेलवर्गीय भाजीपाला असेल, त्याच्या बियाण्याला ट्रीटमेंट करून जर लावले तर मोठ्या प्रमाणात या समस्या कमी होऊ शकतात. नंतर लँड प्रिपरेशनमध्ये मगाशी प्रॉपर चांगले नांगरटी करणे, नंतर तापू देणे, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅन्युअरचा वापर करणे, नीम केक वगैरे सारखे किंवा काही वेगळ्या करंज केक आहेत त्याचा बेसल डोसमध्ये जर वापर केला तर सूत्रकृमींचंही नियंत्रण करता येतं. त्यानंतर काही कीड रोग जे आहेत, हुंडी वगैरे वाळवी, अदरवाईज थायमेट, फोरेट हे जर सुरुवातीला टाकलं बेड तयार करत असताना, तर या समस्या कमी करता येऊ शकतात. आता हा एक टोमॅटोचा डोस दिलेला आहे. जनरली जेव्हा आपण पूर्वतयारी करतो त्यापूर्वीच 20 ते 25 टन प्रति हेक्टर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा याचे निम्मे कंपोस्ट किंवा गांडूळ खताचा वापर. नंतर जो काही रिकमेंडेड डोस आहे तो जातीनुसार, व्हरायटीनुसार व्हॅरी होऊ शकतो किंवा आपल्या अन्नद्रव्याचा आपण तपासणी केलेला आहे त्यानुसार NPKचा बेसल डोस आणि उरलेला नायट्रोजन जो तो आहे तो 25 ते 30 दिवसानंतर, आणि नंतर मग स्फुरद आणि पालाश हे आपण स्प्लिट डोसेसच्या फॉर्मॅटमध्ये जर दिले वाढीच्या अवस्थेनुसार, आणि शक्य झालं तर बेसल डोसमध्ये निम्मे डोस आणि उरलेला जो डोस आहे हा आपण जर वॉटर सोल्युबल ट्रिप जर असेल तर त्याच्यातून जर दिला तर जास्त फायदेशीर ठरतं. ट्रान्सप्लांटिंग करताना जे रोपं कलम जे आहेत ती आधीच उपलब्ध पाहिजे, ती निरोगी पाहिजे, खात्रीशीर रोपवाटिकेतून ती घेतली गेली पाहिजे, त्यांचं कोणत्याही प्रकारचा हानिकारक रोग त्याच्यामध्ये. नंतर त्यांचा जो प्रोसेस प्रोटोकॉल आहे, जसं आता आपण इन्सेक्ट नेट वगैरे मध्ये जर ती रोपवाटिका असेल तर व्हायरस फ्री रोपं त्याच्यामध्ये उपलब्ध होतात, तर याचा सगळा विचार आधी केला गेला पाहिजे. रोपं शक्यतो 1-2 दिवस आधी जर आणली आणि थोडी आपल्या वातावरणाशी त्यांना जुळून घेतलं आणि आणलेल्या रोपांना पाठीवरच्या पंपाने जेव्हा ते ट्रेमध्ये असतात, समजा 1 एकरमध्ये 7 ते 8 हजार रोपं लागत असतील तर ती एक साधारणतः 50-100 स्क्वेअर फीट जागेमध्ये ती रोपं बसलेली असतात, ठेवलेली असतात आपण सावलीखाली किंवा झाडाखाली. तर त्या ठिकाणी जर आपण पाठीवरच्या पंपाने जसं सीड ट्रीटमेंट आपण करतो तसं कार्बेंडेन्झिम असेल किंवा बाविस्टीन असेल आणि जैविकमध्ये ट्रायकोडर्मा बुरशी म्हणून किंवा जैविक जीवाणूखतं जे आहेत त्यांचं ड्रेंचिंग जर करून घेतलं, जिरवणी जर केल्यानंतर लागवडीसाठी जर वापरलं तर
खूप फायदा त्याच्यामध्ये होतो. लागवड करताना त्याचा जो रूट बॉल आहे, ती रोपं ट्रेमधून काढताना तो डिस्टर्ब होणार नाही, मुळ्या उघड्या पडणार नाही, किंवा रोपं लावताना ते खूप दाबली जाणार नाही, किंवा खूप खोल जाणार नाही, खूप उथळ राहणार नाही, याची काळजी पण घेणं. आणि जे काही रिकमेंडेड डिस्टन्स आहे, जसं आता टोमॅटोमध्ये दिलंय 75 बाय 60 सेंटीमीटर, किंवा समरमध्ये 75 बाय 45 सेंटीमीटर, पावसाळ्यामध्ये थोडंसं अंतर जास्त राखलं जातं, जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. जवळजवळ पद्धतीने लागवड करायची तर झिगझॅग पद्धतीने, आणि लागवडीपूर्वी प्रॉपर बेड तयार करून ड्रीपची लाईन टाकून ती ड्रीप टेस्ट करून मल्च पेपर टाकून आणि त्याला विशिष्ट अंतरावर छिद्र करून तयार करणं गरजेचं आहे. तर आधुनिकमध्ये लागवडी पद्धतीमध्ये जर आपल्याला भाजीपाला यशस्वी करायचं असेल तर त्यामध्ये जमिनीची निवड, माती परीक्षण, योग्य जातीची लागवड, हंगाम, पीक संजीवकांचा वापर, एकात्मिक कीड आणि रोगाचं व्यवस्थापन. आय थिंक तुमचं स्पेशल सेशन याच्यावर रोग आणि किडींवर होणार असेल. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जसं बेसल डोस पासून पिकाच्या कमतरतेची लक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे. त्यानंतर रोग आणि किडी आणि विकृती याच्यामध्ये बऱ्याच वेळा गल्लत होते. आता काही टोमॅटोमध्ये तिरंगा नावाचा किंवा व्हायरसमुळे काहीतरी विकृती दिसते आणि ते लक्षात येत नाही, तर त्यासाठी त्या समजून घेणे. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये पाणी देताना मर्यादित पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, गरजेनुसार आणि जमिनीच्या मगदुरानुसार पाणी जर दिलं आणि त्याचसोबत जर प्रॉपर फर्टिगेशन जर केलं तर फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर खूप कष्टाने भाजीपाला लावला जातो, परंतु काढणी करताना नंतर पुढे त्याची ग्रेडिंग, पॅकिंग आणि विक्री व्यवस्थापना तर प्रक्रिया या बाबतीत सुद्धा विचार करण्याची गरज आहे. अदरवाईज जे काढलेले टोमॅटो, वांगी, मिरची असतात, अक्षरशः जमिनीवर त्याचा ढीग उन्हामध्ये केला जातो, अतिशय अनहायजीन कंडिशनने ते ग्रेडिंग, पॅकिंग केलं जातं, तर त्याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. जमिनीची निवड करताना भरपूर सेंद्रिय, निचरा 6.5 ते 7.5 pH असलेला, 1पेक्षा कमी आणि हानिकारक क्षार नसलेली, चुनखडीमुक्त जमीन, सपाट, संरक्षित आणि मजुरांची जी उपलब्ध असलेली जागेवर भाजीपाल्याची लागवड करावी. लागवडीपूर्वी माती पाणी परीक्षण करून जे काही मुख्य अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्याचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना जर केल्या आणि कमतरतेच्या लक्षणानुसार पुरवठा जर केला, किंवा आपल्याला माहीत होतील ती लक्षणे, ती अन्नद्रव्यांची कमतरता जर बेसल डोस आणि मध्ये मध्ये स्प्लिट डोसमध्ये भरून काढली, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य फुलियर पद्धतीने जर दिली तर जास्त फायदेशीर ठरतं. तर प्रत्येक अन्नद्रव्याच्या डिफिशियन्सीचे काही सिम्पटम्स, जनरली असा एखादा रेडी रेकनर चार्ट जर असेल, किंवा बोरॉन डिफिशियन्सी कुठे येते, झिंकची कुठे येते, त्याची काय लक्षणं आहेत, पानांवर असतील, फळांवर असतील, किंवा वाढीवर असतील, पर्टिक्युलरली कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फेरस हे जे मुख्य अन्नद्रव्य आहेत, हे पिकाच्या वाढीच्या नंतरच्या अवस्थेमध्ये, फ्लावरिंग, फ्रूट सेटिंग, फ्रूट डेव्हलपमेंट, बोरॉन असेल तर याचाही खूप मोठा उत्पादनाशी, घटकाशी संबंध असतो. ते लक्षात येत नाही आणि बऱ्याच वेळा त्याला कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव समजला जातो आणि बुरशीनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर अन्नद्रव्याची उपलब्धता आणि त्याची लक्षणे याचाही विचार करणं गरजेचं आहे. तर साधारणतः मुख्य अन्नद्रव्य जे आहेत, नायट्रोजन हे शाकीय वाढीसाठी, नंतर क्लोरोफिल प्रोडक्शन म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्यासाठी आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी, आणि पर्टिक्युलरली काही जी लिफी व्हेजिटेबल्स वगैरे असतील तिथं फोलिएज महत्त्वाचं असतं, त्याच्या वाढीसाठी आवश्यक असतात. फॉस्फरस हे फ्लावर डेव्हलपमेंट, रूट डेव्हलपमेंट आणि जे काही वेगळ्या सिंथेसिस होतात, म्हणजे फिजिओलॉजिकल प्रोसेसेस होतात, त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतात ॲज अ कॅटॅलिस्ट आणि रूट डेव्हलपमेंटमध्ये. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा कोणत्याही पिकाची लागवड करताना सिंगल सुपर फॉस्फेट किंवा स्फुरदचा पुरवठा अधिक सुरुवातीलाच करतो, कारण स्फुरद आणि पालाश हे अतिशय स्लोली रिलीजिंग आहे, किंवा अवेलेबिलिटी त्याची अतिशय स्लो होत असते. आणि पोटॅशियम हे हेल्दी ग्रोथ, हार्डी ग्रोथ, सिंथेसिस ऑफ प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स, टणकपणा, कलर, रंग आणि टिकाऊपणासाठी आवश्यक असतात. तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पिकाची फेरपालट, योग्य पिकांची किंवा त्या वर्गातील पिकांची, तर त्यासाठी कामगंध सापळे, ट्रॅपचा वापर करणे, किंवा जसं मल्चिंगचा वापर करणे, एकच एक औषध न वापरता, नंतर झेंडूसारखी पिकं लावून किंवा निंबोळी खताचा वापर करणे, नंतर बायोफर्टिलायझरचा वापर आता खूप गरजेचा झालेला आहे, कारण सेंद्रिय कर्ब कमी झाले, जीवाणूंची संख्या, जमिनीच्या भौतिक बाबी, उपलब्धता, नंतर अन्नद्रव्यांची उपलब्धतेसाठी PSB सारखं जे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, अझोटोबॅक्टर आहे, द्विदलमध्ये रायझोबियम आहे, तर त्याचा शेणकाल्याबरोबर किंवा ड्रीपमधून किंवा लागवड करण्यापूर्वी जे रोपं आपण आणतो त्यांना जर त्याचं ट्रीटमेंट केली, रूट ट्रीटमेंट पर्टिक्युलरली, तर खूप फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो.
सॉईल ॲप्लिकेशन जसं ट्रायकोडर्मा वगैरे सारखं जे बुरशीजन्य रोगाचं, तर चांगलं कुजलेलं शेणखत, त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर, रायझोबियम याचा वापर करून रूट झोन मध्ये लागवडीपूर्वी जे आपण समजा मल्च पेपरमध्ये होल केलेले असतात त्याच्यामध्ये मोठमोठ हे कल्चर मिक्स केलेलं एक 200-500 किलो चांगलं कंपोस्ट असेल किंवा शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल, त्याच्यामध्ये PSB अझोटोबॅक्टर याचा साधारणतः 2 ते 3 किलो एक प्रति हेक्टरी जर वापर केला तर फायदेशीर ठरू शकतो. नंतर जे मायक्रोरायझा, आता टोमॅटोमध्ये याचे जे काही ट्रायल झाले, इव्हन इतर पिकांमध्ये सुद्धा मायक्रोरायझा रूट डेव्हलपमेंटसाठी, नंतर पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी याचा वापर करणं गरजेचं आहे. काही महत्त्वाच्या बाबी, तर हंगाम, कालावधी, पीक संजीवकांचा वापर. आता आपण हंगाम आणि कालावधी तर बघितलं, पण पीक संजीवकांमध्ये पिकाची वाढ, पेशी विभाजन, फुलधारणा, फळांचा आकार आणि काही फुलगळ वगैरे किंवा फळगळमध्ये नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड किंवा रूट डेव्हलपमेंटमध्ये IBA किंवा ह्युमिक वगैरेचा वापर आणि पिकांना योग्य रंग, आकार वगैरे येण्यासाठी इथेपॉन कलर वगैरे येण्यासाठी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. नंतर विविध विकृती आणि त्याचं ज्या कीड रोगांमुळे काही विकृती निर्माण होतात किंवा मूळतःच त्या व्हरायटीमध्ये ते गुण दोष असतात, त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आधुनिक सिंचनमध्ये काटेकोर पद्धतीने ड्रिप सिंचन करताना सुद्धा मर्यादित पिकाच्या बऱ्याच वेळा काय असतं की कंटिन्युअसली ड्रिप 3-3, 5-5 तास चालवलं जातं, त्याच्यापेक्षा 20, 25, 30 मिनिटं, जास्तीत जास्त 45 मिनिटं 2 ते 3 वेळा चालवलं तर ते जास्त फायदेशीर ठरतं. फक्त जो वरंबा आहे, भोत आहे, तो ओला होईल आणि त्यामध्ये हवा आणि पाण्याचा समतोल राहील एवढंच पाणी दिलं गेलं पाहिजे. नंतर काढणी करताना योग्य परिपक्वता, सकाळी लवकर काढणी करणे, रंगानुसार, जातीनुसार त्याचं प्रतवारी, योग्य पॅकिंग, योग्य साठवणूक आणि बाजारातील मागणीनुसार लोकल मार्केटला पिकलेला माल किंवा जास्त तयार माल आणि लांबच्या मार्केटला अधिक काळ टिकणारा. तर अशा पद्धतीचा आणि प्रक्रियेसाठी लागणारा माल वेगळा काढून किंवा त्यासाठीच्या जातींची लागवड करणं. आणि निर्यातीसाठी तर त्यांचे जे काही नॉर्म्स असतात त्याप्रमाणे त्याचं ग्रेडिंग, पॅकिंग, फॉरवर्डिंग आणि स्टोरेज या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. तर आपल्याला चांगल्या प्रकारे पीक उत्पादन जर घ्यायचं असेल तर क्रॉप स्टँड चांगला पाहिजे, जास्तीत जास्त उत्पादन, परंतु ते क्वालिटी प्रोडक्शन असेल आणि जे काही आपण इनपुट्स वापरले आहेत सगळे आपल्याला विकत घ्यावे लागणार आहे. त्याच्यामध्ये मल्च पेपर असेल, बायो फर्टिलायझर असतील, रासायनिक खतं, औषधं असतील, कीटकनाशक, बुरशीनाशके, ते उपलब्ध स्रोत जे आहेत किंवा जे घटक आहेत त्यांचा कार्यक्षम वापर करणं गरजेचं आहे. आणि क्वालिटी प्रोडक्शन आणि हाय इल्ड ही गरज आहे. बाजारभाव कमी अधिक जरी झाला परंतु क्वालिटी असेल आणि उत्पादन जर प्रति एकर हेक्टर जर जास्त असेल तर ती जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये निघू शकतो. नंतर आता जे मार्केटिंग करताना छोटे मोठे शेतकरी जे असतील किंवा गटाच्या मार्फत, तर योग्य पॅकिंग, क्रेट, जाळ्या, अशा प्रकारे पॉलिथिन त्याच्यामध्ये किंवा आता स्ट्रिंग पॅकेजिंग, टोमॅटो किंवा कॅप्सिकमला वगैरे, की त्याच्यामुळे जो माल आहे तो दीर्घकाळ टिकून राहू शकतो. त्यानंतर जी पारंपरिक आपण पिकं लावतोय, टोमॅटो, वांगी, मिरची, त्याच्या जोडीला कमी क्षेत्रावर पण वेगळ्या प्रकारची अशी विदेशी भाजीपाला किंवा एक्झोटिक व्हेजिटेबल्स मागणीनुसार अर्थात त्याची लागवड जर केली तर त्याच्यापासून चांगले पैसे मिळू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला भाजीपाला पिकांच्या लागवडीपरी योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक ज्या लागवड पद्धती आहेत याचा जर आपण वापर केला तर भाजीपाला पीक हे फायदेशीर ठरू शकतं. काही प्रश्न असतील तर विचारू शकतात किंवा चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद सर. यस, खूप खूप छान आपण मार्गदर्शन केलं. जर कोणाला काय असतील, अडचणी असतील तर सरांना विचाराव्यात.